तर आमचा अधिकार आम्हाला मिळणं गरजेचं होतं, तो आम्हाला मिळाला. ह्या महाराष्ट्रात SC आला, ST आला, OBC आला, ओपनचा वर्ग आला ना. महाराष्ट्र शासनाने काय केलं, यशवंतराव चव्हाण पासून मुख्यमंत्रीपासून त्यावेळेस तेच होते. SC ला STत घेतलं, ST ला STत घेतलं, OBC ला OBCत घेतलं. फक्त मराठवाड्यातील सोडला, त्याला वगळून टाकलं. आयोग नाही, समिती नाही आणि OBCत समावेश केला नाही. म्हणून मराठवाड्यात हे आंदोलन तीव्र आहे. तुम्ही लक्षात घ्या, इतिहासात आंदोलन कुठं होतं, मराठवाड्यात होतं. तीव्र आंदोलन काय होतं, काय त्याचे कारण हे मी काय म्हणतो, माझी मांडणी करताना माझ्या निवेदन, आमचं मराठ्यांचं हक्काचं आरक्षण आम्हाला परत नाही, आमचं अनुशेषी भरून द्या तुम्ही, अशी आमची मांडणी आम्ही तिथं केली. म्हणून OBC समाज बांधवांनी हे समजून घेतलं साहेब. पण आमचं दुर्दैव काय झालं, ज्या वेळेस शासनाने मराठवाड्याची मागणी मंजूर केली होती, जवळपास मंजूर झाली होती, आंदोलन कुठं भरकतं हे मी स्वतः अनुभवलंय. आमच्या आंदोलनाच्या नेत्यांनी मनोज जरांगे पाटलांनी ज्या वेळेस दिला हा शिंदे समितीचा अहवाल शासनाने स्वीकारला, OBCचा समाज आणि मराठवाड्याचं, महाराष्ट्राचं मराठा नको पण हे मराठे, त्यांच्याही काही लोकांचं प्रबोधन झालं, तर आमच्या दादाला एवढ्या वर्षानंतर मराठाला मिळत असेल, काही हरकत त्यांना दिलं होतं. पण मनोज जरांगे पाटलांनी ताई ते विषय न सोडवता महाराष्ट्रातील मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र द्या ही मागणी केली. इथं आंदोलनकर्त्याच्या प्रमुखांची भूमिका चुकली, आंदोलन भटकलं आणि आमच्या समाजाची मुलं आत्महत्या करताय. आजही एक बातमी आली, ऑक्टोबर मध्ये हा आपला प्रश्न सुटला होता. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर 50% मर्यादा ठेवली जाईल. नोकऱ्यामध्ये ब्राह्मण, त्यानंतर जैन, पारसी हेच लोक प्रामुख्यानं होते. आणि त्यांनी बघितलं बहुजन समाजाचा मागासवर्गीय कोणीच नाही तिथं नाही. की आपण आपली भूमिका या ठिकाणी मांडावी. त्यांनी सुद्धा सांगितलं, म्हणजे त्यावेळेस 300 वर्षापूर्वी 4% शिक्षण होतं, आता शिक्षण वाढलेलं आहे. म्हणजे निकाल दिला आणि 50% मर्यादा टाकलेली आहे, त्याची कारण मीमांसाही त्यांनी दिलेली आहे. शिवाय विथ ड्यू रिस्पेक्ट, the law laid down by Supreme Court, that is the law of the land. त्याच्यामध्ये ते ऑब्झर्वेशन नाहीये, स्पष्टपणे म्हटलंय 50% मर्यादा कोणीही ओलांडू नये. बरं, हे कशासाठी केलंय, तो निकाल वाचण्यासारखा आहे, अभ्यासण्यासारखा आहे. त्या PB सावंत सुद्धा त्या याच्यामध्ये होते, 9 न्यायमूर्तीमध्ये होते. त्यांनी खूप खोलवर विवेचन केलेलं आहे, सर्व सामाजिक इतिहास वगैरे सर्व त्यांनी कथन केला. आणि त्यांनी सांगितलं की OBCंना 50% पेक्षाही आरक्षण समर्थनीय आहे, परंतु आम्हाला सामाजिक संतुलन ठेवायचं, सोशल इक्विलिब्रियम हा शब्दप्रयोग त्यांनी केलेला आहे. VP सिंग मंडल आयोगाने OBCंना आरक्षण दिलं आणि ते त्यावेळेस VP सिंगचं सरकार होतं. त्यांनी ते मान्य करून त्याप्रमाणे संसदेत कायदाही केला. या विरोधात RSSचे मूढभर तरुण, हिंदू महासभेचे मूढभर लोक यांनी आंदोलन सुरू केलं आणि त्यांनी काय आहे म्हणे आम्हाला मान्य नाही, आणि मग घरं पेटवणं, कार पेटवणं असं सुरू केलं. हे दिल्लीत झालं बरं का, आणि तामिळनाडूत वगैरे झालेलं नाहीये. आणि तुम्हाला माहित आहे TV जे आहेत एकच कार्यक्रम वरच्यावर रिपीट करतात, आणि त्यामुळे ते चित्र असं निर्माण झालं की बाबा देशभर हा असंतोष झालेला आहे मंडळ आयोगाच्या विरुद्ध, असं एक चित्र निर्माण करण्यात आलं. आणि मग हे प्रकरण एका पत्रकारांनी, इंद्रसाणी याचं नाव, सुप्रीम कोर्टात नेलं. सुप्रीम कोर्टाने प्रथम स्थगिती दिली, त्याला स्टे दिलं, आणि त्यानंतर मग 9 न्यायमूर्तींचं बेंच बसून त्यांनी हा विस्तृत असा निकाल दिलेला आहे.
आणि त्याच्यामुळे त्यांनी 50% मर्यादा टाकलेली आहे. मर्यादा ओलांडू नये असं शब्द म्हटलेलं आहे कोणत्याही सरकारने, ओलांडू नये. आता परवा बिहारमध्ये जातीनिहाय जनगणना झाली, त्या नितीश कुमारांनी जाती जनगणना करून घेतली. त्यात ओबीसीची संख्या वाढलेली आहे. मग त्यांनी त्याप्रमाणे काय केलं, 15% आरक्षण म्हणजे 50%च्या वर. उच्च न्यायालयात, सर्वोच्च न्यायालयात वकील आहे आणि सत्यशोधक समाज प्रतिष्ठानचा कार्यकर्ता आहे. तर मराठा आरक्षण आंदोलन आणि ओबीसी आरक्षण आंदोलन यामुळं महाराष्ट्राच्या समाजात जी तेढ निर्माण झालेली आहे ती चिंताजनक आहे. त्यामुळं महाराष्ट्रातील सर्व विचारवंतांनी आणि कार्यकर्त्यांनी ही तेढ कमी केली पाहिजे. नंबर 2, मराठ्यांना आरक्षणाची गरज आहे का, तर मराठ्यांना आरक्षणाची गरज आहे, ही वस्तुस्थिती आहे, ही खरी गोष्ट आहे. सरंजामदार आणि सत्तेवरचा मराठा हा प्रस्थापित मराठा सोडला तर उरलेला 80% मराठा हा कष्टकरी आणि गरीब मराठा आहे, त्यांना आरक्षणाची गरज आहे. ओबीसीतून आरक्षण मिळावं का, तर मराठा हा ज्यांना अगोदरच ज्यांची नोंद झालेली आहे कुणबी म्हणून, त्यांना तर सर्टिफिकेट मिळालंच पाहिजे आणि ते टिकलंही पाहिजे. म्हणून मराठा आणि ओबीसी, मराठा आणि ओबीसीमधलं संघर्ष हा कमी झाला पाहिजे आणि शाहू फुले आंबेडकरांना वाटणारा समग्र हा बहुजन समाज एकत्र येऊन त्यांनी पुढची वाटचाल केली पाहिजे आणि जातीनिहाय जनगणनाची मागणी केली पाहिजे. हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाच्या जजेसमध्ये ओबीसी, SC, ST आणि महिलांना आरक्षण दिलं पाहिजे आणि रोहिणी आयोगाचा आयोग मान्य करून